देशाच्या निर्यात नकाशावर मोठी झेप घेत स्मार्टफोन हा 2025 मध्ये भारताचा क्रमांक 1 चा निर्यात घटक ठरलाय। 2025 या वर्षात भारताने तब्बल 30 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 2.5 लाख कोटी रुपये किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात केलेली आहे। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। भारत बनला जगाची स्मार्टफोन फॅक्टरी। 2.5 लाख कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची केली निर्यात। स्मार्टफोन ठरला क्रमांक 1 चा निर्यात घटक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रत्येक भाषणात आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा एक महत्त्वाचा पाया असल्याचे अधोरेखित केले। संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा, अवकाश आणि उत्पादन या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी आत्मनिर्भरता ही राष्ट्रीय सामर्थ्य, सन्मान आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या प्रवासाचा कणा आहे नमूद केलंय। आता त्याचीच प्रचिती जगभरातील बाजारपेठेमध्ये येऊ लागली आहे। देशाच्या निर्यातीत मोठी झेप घेत स्मार्टफोन हा 2025 मध्ये भारताचा नंबर 1 चा निर्यात घटक ठरलाय। 2025 या वर्षात भारताने तब्बल 30 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2.5 लाख कोटी रुपये किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात केली आहे। केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 2024-25 मध्ये देशात 5.5 लाख कोटी रुपये किमतीच्या मोबाईलचे उत्पादन झाले, तर त्यापैकी 2 लाख कोटी रुपये किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात झाली होती। 2025 मध्ये ही निर्यात वाढून 30 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे। देश जगाची स्मार्टफोन फॅक्टरी बनत असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। स्मार्टफोन बाजारात टॉपर कोण? ॲपल 25%, सॅमसंग 18%, शाओमी 11%, विवो 8%, ओप्पो 8%, इतर 29%। अमेरिकेने चीनवरील शुल्क कडक केल्यानंतर ॲपलने भारतातील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवले। 2025 मध्ये भारतात सुमारे 30 कोटी युनिट्स मोबाईल उत्पादन झाले। भारतात उत्पादित होणाऱ्या दर 4 फोनपैकी एक स्मार्टफोन आता निर्यात केला जातोय। अमेरिका, युरोप सारख्या बाजारपेठांमध्ये भारतात बनवलेल्या ॲपल, सॅमसंग आणि मोटोरोलाच्या महागड्या फोन्सला मोठी मागणी आहे। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील एकूण निर्यात 2025 मध्ये 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे। यंदा देशात 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पात उत्पादन सुरू करणार आहेत। यामुळे भारताची निर्यात क्षमता आणखी वाढणार आहे। जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला। आत्मनिर्भर भारत भविष्यात जागतिक बाजारावर अधिराज्य मिळवणार हे निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।